आता प्रशांत नामलेचं साखर खाल्लेला माणूस न्यू जर्सी मध्ये अचानक इतका प्रेक्षक आला की हाऊसफुल होऊन त्याला दुसरा प्रयोग करावा लागला पुन्हा एकदा. आणि तिसऱ्या प्रयोगालाही प्रेक्षक होते काही, पण ऑडिटोरियम अवेलेबल नव्हतं. म्हणजे ही खरी तिथली संख्या आहे, पण ते रेग्युलर इतर नाटकांना ती येतेच असं नाही. मला असं वाटतं की जे नवीन निर्माते आहेत ते बिचारे ते त्या अनुदानाकडे बघून नाटक करतात असं नाही, अनुदानाचा त्यांना सपोर्ट होतो. म्हणजे ह्या नाटकातून त्याला जर 25 लाख मिळाले 100 रुपये, तर ते पुढे एखाद्या नाटकांमध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो. हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मुळात हे नाटक जे आता तो करतो आहे ते तेवढं नाटक 100 प्रयोग होणार आहे का? अनेक नाटकं अशी आहेत की 50, 40, 20 प्रयोगातच ते बंद होतात. एका मुद्द्याकडे वळते की एवढ्या मोठ्या जाहिराती येतात की आता अमेरिका दौरा, आता काय साऊथ आफ्रिका दौरा, आता काय लंडन दौरा. मग जर हे तुम्हाला लांब वाटतं किंवा याची गणितं बसत नाही, मग तिथे कशी गणितं बसतात? या ठिकाणी प्रयोग होत नाहीत असं नाही, एकच होतो. म्हणजे नागपूरला एक होतो, चंद्रपूरला एक होतो, अमरावतीला एक होतो, फार तर अकोल्याला एक होतो. तिकडे आता बीडचं नाट्यगृह बरोबर कधीपासून तयार आहे, प्रयोगच होत नाही. मी परवा बीडला जाऊन आलो, कारण त्याचं भाडं परवडत नाही, ते अव्वाच्या सव्वा आहे. आणि एकदा ते भाडं परवडलं नाही आणि तुम्ही तिथे नाटक केलं नाही की ते खर्च कसा मेंटेन करणार. तर त्याच्यामुळे होत नाही एक प्रयोग होतो. कांचन अधिकारी यांच्या युट्यूब चॅनलवर बातो बातो में या कार्यक्रमामध्ये मी विजय केंकरे आणि मंगेश कदम आम्ही दोघं आलो आहोत. आणि आमच्यात फार इंटरेस्टिंग चर्चा झालेली आहे, ती तुम्ही जरूर बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बातो बातो में. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो भाग दुसरा आहे आणि पहिल्या भागामध्ये आपण नाटक आणि नाट्यकर्मी आणि नाट्य चळवळ आणि बऱ्याच अशा त्याच्या अवतीभोवतीच्या सर्व विषयांचा याच्यामध्ये उहापोह करणार आहोत. तर आपल्याकडे आलेले आहेत नाट्यकर्मी विजय केंकरे आणि मंगेश कदम. तर विजय, आपण जो लास्ट मुद्दा सोडलेला होता तो म्हणजे दौरे. जसं तुम्ही म्हणालात की एक मराठवाडा आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर नागपूर, विदर्भ. तर या ठिकाणी ज्या तुम्ही म्हणालात बसेस म्हणजे सगळं वाढलेलंच आहे ओव्हरऑल. सो लाईक ओव्हरहेड्स एवढे वाढले, प्रवास आहे, हॉटेल आहे, हे सगळंच आहे आणि ते गणित बसत नाही असं मला. पण मग नाट्य सृष्टी ही संकुचित होते असं नाही का वाटत तुम्हाला? की बाबा इट्स ओनली लिमिटेड टू पश्चिम महाराष्ट्र, इट्स ओनली लिमिटेड टू नाशिक, ठाणं इथपर्यंत. आणि याच्यात नुसतं तेच नाही आहे, इतके इतक्या गोष्टी आहेत टेलिव्हिजन वरती, OTT वरती. तेव्हा पूर्वी कसं फक्त नाटक हे रंजनाचा भाग होता. म्हणजे दौऱ्यावर आम्ही जेव्हा जायचो तेव्हा बाकी दुसरा काही सोर्सच नव्हता, फक्त टेलिव्हिजन. तेव्हा पण मी बघितलेलं आहे, तेव्हा पण मराठवाडा काय विदर्भ काय ह्या ठिकाणी फारसे प्रयोग व्हायचे नाही. तर पण 20-20 दिवस, 15-15 दिवस दौऱ्यावर जायचे. पण मग आता तेच तुम्ही स्ट्रॅटेजी लावून का करू शकत नाही? पण मी हेच सांगितलं ना की नाही, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळंच इतकं खर्चिक आहे की पण आता एका मुद्द्याकडे वळते की एवढ्या मोठ्या जाहिराती येतात की आता अमेरिका दौरा, आता काय साऊथ आफ्रिका दौरा, आता काय लंडन दौरा. मग जर हे तुम्हाला लांब वाटतं किंवा याची गणितं बसत नाही, मग तिथे कशी गणितं बसतात? आता तुला सांगतो मी याच एक्सटेन्शन करून, या ठिकाणी प्रयोग होत नाहीत असं नाही, एकच होतो. म्हणजे नागपूरला एक होतो, चंद्रपूरला एक होतो, अमरावतीला एक होतो, फार तर अकोल्याला एक होतो. तिकडे इकडे औरंगाबादला एक होतं. आता बीडचं नाट्यगृह कधीपासून तयार आहे, प्रयोगच होत नाही. मी परवा बीडला जाऊन आलो, कारण त्याचं भाडं परवडत नाही, ते अव्वाच्या सव्वा आहे. आणि एकदा ते भाडं परवडलं नाही आणि तुम्ही तिथे नाटक केलं नाही की ते खर्च कसा मेंटेन करणार. त्यामुळे आमचा खर्च वाढत जातो आणि हा तर त्याच्यामुळे होत नाही एक प्रयोग होतो पूर्वीसारखा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आता एकच प्रयोग होतो. पण आता मी जेव्हा बघते, आता हे युट्यूबर्स जेव्हा मी काढलं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं असं असतं की महाराष्ट्राची लोकसंख्या किती. ओके, एक 8 वर्षापूर्वी असेल किंवा काहीतरी, दॅट टाइम इट वॉज शोईंग सम 10.5 करोड.
सो नाव आतापर्यंत 12 करोड पर्यंत एक अप्रॉक्सिमेट आय एम जस्ट थ्रोईंग, असं नाही की कोणी माझ्यावर लगेच अगदी त्याच्यामुळे हे करावं. परंतु जर 12 करोड पकडले तर आपण हुरळून जातो, अरे माझ्या एपिसोडला 17K वगैरे आले, 26K आले. अरे पण वेन यू लुक ॲट द फिगर ऑफ 12 करोड ऑफ लोकसंख्या, चला त्यातली 1 करोड मी म्हणते की नाही, म्हणजे तो क्लास आपल्याकडे आपल्या युएसपीत समजा नाही बसत आहे, किंवा लहान बाळ आहे, किंवा कोण आहे, किंवा काय. पण तरी सुद्धा समजा जरी 10 करोड पकडली तर आपल्याला फक्त आपण हुरळून का जातोय? 12K आणि 15K आपल्याला व्ह्यूज आले, आपण खरं तर हुरळून जाता कामा नये. याच नियमाला हे करून मी तुम्हाला म्हणते की वाय नॉट, प्रयोग संख्या क्या नाही. प्रयोग संख्या नाही, कारण ते आमचं सुधीर भट नेहमी म्हणायचा की शिवाजी मंदिरच्या खाली खूप सह्या घेतल्या तुमच्या, त्यातले किती आले नाटक बघा, आतमध्ये येत येत ना. नाहीत. बाहेर यांना तुम्ही सह्या म्हणाले घेण्यात सह्या खूप घेत interest असतात. असतो. त्यामुळे हे आहे. आता त्यालाच लागून मी तुला पुढची गोष्ट की इथलं अर्थकारण म्हणजे 1,10,000 ते 15,000 जसं मंगेश म्हणाला, तो खर्च या प्रयोगांना 2.5 पर्यंत जातो. बरोबर, 2.5 पर्यंत गेला की तुला त्याच्यावर पैसे द्यायला कॉन्ट्रॅक्टर तयार होत नाही. म्हणूनच परदेशात काय होतं, परदेशातल्या दौऱ्याला आम्ही सगळे गॅरंटी मनीवर जातो. बरोबर. आणि त्या गॅरंटी मनीमध्ये तुम्ही तो गॅरंटी मनी कोट करताना इतकं प्रॉफिट निर्मात्याचं, इतके पैसे, म्हणजे अभिनेत्याला इथे करतो त्याच्यापेक्षा 1.5 जास्त वगैरे, असं त्याचं अर्थकारण इथे तयार करून ते जे मान्य करतात तिथे होतात. पण आणि इथे कसं जास्ती प्रयोग जास्तीत अमेरिकेत जास्त होतात. महाराष्ट्र मंडळ वगैरे जास्त करून देतात. हो हो, पण तिकडे नुसती महाराष्ट्र मंडळ नाहीत. आता तिथे काही इंडिव्हिज्युअल आहेत. कल्लोळ नावाची पराशरे आहे, हर्षद शैलेश शेट्टे आहे. तर तिकडे असे बरेच लोक आहेत जे इंडिपेंडंट, मग ते महाराष्ट्र मंडळाला प्रयोग देतात. त्यांचं काय असेल पण ते अश्युरन्स देतात आपल्याला, अश्युरन्स असतो. आपल्या बरोबर आर्थिक सगळं ठरतं. मिनिमम एमजी ज्याला मग ते आम्ही म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये. मग ते कसे प्रयोग कोणाला द्यायचे, कोणाला ऑडियन्स कसं आणायचं, त्यांचं संपूर्ण. आता एक छोटंसं अजून त्याच्यामध्ये की गोव्याला आपले भरपूर वेळेला दौरे होतात, तसंच कोकणामध्ये होतात भरपूर दौरे. तिकडचं काय वाटतं तुम्हाला? ते सुद्धा व्हायचे. आता तिथेही एकच प्रयोग होतो. एकच प्रयोग होतो. फार तर कोणी, मी गंमत सांगतो तुला, पश्चिम महाराष्ट्राचं जर तरुण पिढी आता येत नाही असं काही आहे त्याच्यामध्ये? काही नाटकाने येते, काही नाटकाने येत नाही. पण तुला मी सांगतो, तरुण तुर्क म्हातारे अर्कचा केशवराव भोसले नाट्यगृहात मी 100वा प्रयोग पाहिलाय. कोल्हापुरातला 100वा म्हणजे किती बघ, तिथपासून एक प्रयोग होणं, तो सुद्धा हाऊसफुल न होणं, निर्मात्याला किंवा याला किती नुकसान, तो परत व्यवसाय आहे, तो किती नुकसान सहन करेल. अमेरिकेला तसं होत नाही. अमेरिकेला कदाचित आमने सामनेला $200 जास्त मिळतील, परफेक्ट मर्डरला कदाचित $200 कमी मिळतील. पण आता याची सुरुवात सांगतो, कारण सगळ्याला आम्ही साक्षीदार आहोत. सुधीर भट 98 साली पहिल्यांदा मोठा दौरा घेऊन आम्ही परदेशात गेलो. 97 साली 4 दिवस प्रेमाचे कन्व्हेन्शनला झालं होतं BMM. त्यानंतर त्यावेळेस गणित असं होतं की जे कलेक्शन होईल त्याचं 80% सुधीर भटला मिळायचे, ज्यात सुधीर भट सगळा खर्च करायचा. जेव्हा आम्ही नाटकाची बस घेऊन जायचो प्रत्येक ठिकाणी, सेट मध्ये भरून 20-20 माणसं, 2 महिन्याचे दौरे ऍव्हरेज. बरोबर, 98 साली नाही त्याला नाही, पण त्याचं तू इकॉनॉमिक्स लक्षात घे. तेव्हा न्यू जर्सीला हाच प्रश्न आहे. पहिल्या आमच्या 4 प्रयोगाला 1370 प्रेक्षक होते. त्याच्यामध्ये तिकीट होती, त्याच्यामध्ये डोनेशन होतं, देणारे लोक म्हणजे ज्यांना पुढे, असं तो प्रेक्षक वर्ग होता. आज न्यू जर्सीला 350 ते 400 आले तरी आम्ही टाळ्या वाजवतो. मग ही जसं हे लॉजिक आहे तसंच ते परदेशातही आहे. आता त्यामुळे प्रॉफिट मार्जिन कमी झालाय, पण जाताना नुकसान होत नाही, म्हणून ते अर्थकारण आता टिकून आहे. म्हणून आता अमेरिकेच्या इतकं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला होत नाही. तिकडे सुद्धा एक आता म्हणजे एखाद दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आमने सामने BMM कन्व्हेन्शनला होऊन सुद्धा त्यांचा एक दौरा झाला वेगळा. अदरवाईज नॉर्मली असं होत नाही. आता प्रशांत नामलेचं साखर खाल्लेला माणूस न्यू जर्सी मध्ये
अचानक इतका प्रेक्षकाला की हाऊसफुल होऊन त्याला दुसरा प्रयोग करावा लागला पुन्हा एकदा. आणि तिसऱ्या प्रयोगालाही प्रेक्षक होते काही, पण ऑडिटोरियम अवेलेबल नव्हतं. म्हणजे ही खरी तिथली संख्या आहे, पण ते रेग्युलर इतर नाटकांना ती येतेच असं नाही. नाही. तर हा फरक पुन्हा तिथे झालाय. आणि मग परदेशात तुमचं नाटक जाऊन आलं की ते आल्यानंतर इथे तुम्ही त्याचा पब्लिसिटीला कसा वापर करता हा ते तर कायमच प्रत्येकाचा येते. प्रश्न आहे. पण ते एका दृष्टीने विचार केला तर ते कॉन्ट्रॅक्ट शोजच आहे एका प्रकारे. एका प्रकारचे पण हे contract कॉन्ट्रॅक्ट शोज तुम्हाला तेव्हाच मिळतात का की जेव्हा इथे नाटक पॉप्युलर होतं की बाबा येस दिस अर्थात, ड्रामा म्हणजे- इज व्हेरी पॉप्युलर आणि देन ओनली दे आर त्याचा एक डिमांड क्रिएट होतं हा, ना. म्हणजे exactly. तिकडचे लोक विचारतात ते नाटक काय हा, ते त्याचे नाटक खूप आणायचं. प्रयोग होतात. हा. आणि आता सोशल मीडियामुळे इथून रिपोर्ट जातात, लोकांचे रिपोर्ट जातात. हो. आपणही काही Correct. छोटी छोटी क्लिप्स पण पण जातात. आता हा. याची हा. उलट 2 उदाहरणं सांगतो ज्याचा संबंध आधीच्या एपिसोडमध्ये तू प्रश्न विचारला त्याच्याशी आहे. 2007 साली सिएटलला जे कन्व्हेन्शन झालं हम्म. तिकडे सारखं छातीत दुखतंय नावाचं माझं हम्म. नाटक होतं. हम्म. त्याचं तेव्हाचं नाव होतं हे राम कर्डिओग्राफ. अच्छा. ते नाटक त्याचा पहिला प्रयोग कन्व्हेन्शनला झाला. अच्छा. ते नाटक कुठेही झालं नव्हतं त्याच्या आधी आणि ते त्यांनी मान्य केलं पहिला प्रयोग. याचं कारण त्यात प्रमुख भूमिका करायला अशोक अशोक सराफ सराफ. तयार झाले होते. आता हाही एका दृष्टीने अशोक सराफांच्या स्टारडम इज देअर. हा, म्हणजे तो एक आहे. त्यानंतर 2005 साली खरं त्याच्या आधी थोडस मी वाटचाल नावाचं एक नाटक केलं जे अमेरिकेतच ओपन केलं. 8 प्रयोगाला गेलो, 14 करून आलो. अमेरिकेतच ते थांबलं कारण भारतात त्याचं काही रेलेव्हन्स नाही आहे. त्या विनोदाचाही नाही, त्या याचा हे नाही. तर पटकन मी आता गंमत विषय निघालो. त्याची सुरुवात अशी होती, डॉक्टर प्रकाश लोथे नावाचे तिथल्या माणसाने लिहिलं होतं. ते का मिळालं ते सांगतो. सुरुवातीला मी त्याच्यात इमिग्रेशन ऑफिसरचं काम करायचो आणि त्यात मिळालं कारण दिलीप प्रभावळकर होते आणि इला भाटे. तर ते पहिल्याच वाक्याचं तर मला पासपोर्ट देतात. तर मी पासपोर्ट बघतो आणि म्हणतो की जर फ्रॉम इंडिया अँड हाऊ कम युअर नेम इज नॉट पटेल. आता हा जो ह्युमर आहे हा इतका टिपिकली तिकडचा आहे की टर्नपाईक म्हणजे हायवे किंवा तर पण त्या नाटकाचे सुद्धा प्रयोग का मिळाले तिकडे कारण दिलीप प्रभावळकर तयार झाले. That's what I'm saying. बरोबर. Stardom is हा, always there. तो भाग असतो आणि तो मी तुला म्हटलं तसं बघ तो नटांचा असतो, तो लेखकाचा नसतो. सारखं छातीत stardom दुखण्याचा तर लेखक आहेच. संजय मोने होता. हो. परत जोडीला Yeah. राजन भिसे, निवेदिता हे कामं करायला होते आणि विनय येडेकर. तर ते असतं. पण असंही कधीतरी अमेरिकेत करतात. त्यांना बरेच दिवस तिकडचं आणि आपले कोलॅबरेशनचं पण करायचंय. हो, ते अजून फार याचं झालं झालेलं नाही. आता मी तुझा आवडीचं. मुद्दा नाट्याला अनुदान हे गव्हर्नमेंट देतं, जसं सिनेमाला पण देत असतं. काही लूपहोल्स त्याच्यामध्ये लोक काय करतात ते, परंतु इंडिव्हिज्युअल मत पहिले याच्याकडे जाते. मला असं वाटतं की जे नवीन निर्माते आहेत ते बिचारे ते त्या अनुदानाकडे बघून नाटक करतात असं नाही. अनुदानाचा त्यांना सपोर्ट होतो. कारण 25,000 एका नाटकात तुम्हाला जर मिळत असेल आणि 100 प्रयोग मिळत असतील तर जर 25 लाख जर तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यातून म्हणजे ह्या नाटकातून त्याला जर 25 लाख मिळाले 100 प्रयोग तर ते पुढे एखाद्या नाटकांमध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो. हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मुळात हे नाटक जे आता तो करतो आहे ते तेवढं नाटक 100 प्रयोग होणार आहे का? अनेक नाटकं अशी आहेत की 50, 40, 20 प्रयोगातच ती बंद होतात. म्हणजे हा पुन्हा हा वेगळाच मुद्दा आहे. त्याचा किती त्यांना फायदा होतो किंवा काय होतो. विजयचं जे म्हणणं आहे ना ते मला एक वेगळ्या पद्धतीने मला सांगायचं की ते जे पैसे आहेत ते जे अनुदान आहेत तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवरती घाला. म्हणजे सरकारने त्याच्यावरती घाला म्हणजे जेणेकरून चांगले थिएटर करा. सरकारकडे फंड्स भरपूर असतात. नाही ते तिकडे फिरवलं नाही, पाहिजे असं काही गरज नाही. ज्याचा उपयोग सगळ्यांना होईल. म्हणजे प्रेक्षकांपर्यंत होईल, प्रेक्षकांना होईल, निर्मात्याला होईल, कलाकारांना होईल चांगलं नाटक तिथे सादर करायला. आता जे आजूबाजूला किंवा दूरगावी जे काही थिएटर्स आहेत परभणी वगैरे या ठिकाणी
तर ते त्या थिएटरमध्ये प्रयोग करणं सुद्धा अशक्य आहे. तर ह्याचं म्हणणं की इव्हन प्रसाद कांबळीचं हे म्हणणं आहे की हे दोघं एकदम त्याच्या विरोधात आहे असं मी म्हणतो आता. आहे ना, आहे. म्हणजे ते आणि मगाशी शपथ घेतली. त्याच्याबद्दल विजय म्हणे तत्वतः त्याने विरोध आहे. शपथ घेतली. विजय सांगेल की नाही. त्याबद्दल नाही बोलणार. नाही, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर अनुदानामुळे काही निर्मात्यांना धडपडायला मिळतं थोडंसं. आता नाही मला आर्थिक- तुझ्या मुद्द्यामधनं एक नाही दुसरं याच एक्सटेन्शन गंमत सांगतो की त्याचे नियम असे आहेत की तुम्ही शहरांमध्ये इतके प्रयोग करायचे, हा तुम्ही गावांमध्ये इतके प्रयोग करायचे. बरोबर. हा त्याच्यातला मुद्दा आहे. हम्म. गावांमध्ये जे प्रयोग तुम्ही करायचे ते कॉन्ट्रॅक्च्युअल असता कामा कामा नये. नयेत असा नियम आहे. म्हणजे गावातली जी रिस्क आहे ती निर्मात्याची आहे. तुझी निर्मात्याची 2.5 लाखावरती गेली आणि तिकडे समजा अर्थकारण म्हणून तुझं बुकिंग झालं 1 लाख, नुकसान किती प्रयोगांचं झालं? 3 किंवा 4. असे तू जिथे जिथे करतोय तिथे तिथे तिथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या सपोर्ट शिवाय तुम्हाला प्रयोग करता येत नाहीत. म्हणजे निर्मात्यांनी सुद्धा या अनुदानाचा आपल्याला उभं राहायला खरंच किती उपयोग होतोय याचा अर्थकारणाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. माझं तत्व आपण क्षणभर बाजूला ठेवू. हे असे पर्सेंटेज आहे बरोबर, काही टक्के, आणि त्याच्यामध्ये मग ते टक्के करताना इथे मिळालेले पैसे तिथे जातात तरच तुम्हाला ते इथे मिळतात. ते लक्षात आलं का? बरोबर. त्यामुळे ती त्यांची जी अट आहे ती अट आता याच्यात नाही पण ह्याच्यामध्ये मला 1-2 मुद्दे असे दिसत आहेत की एक म्हणजे गव्हर्नमेंटनी जे अनुदान दिलेलं आहे, जसं ह्यांनी सांगितलं मंगेशनी की द सेम मनी शुड बी रोल्ड ऑन अगेन Again. फॉर द अनदर Another प्रोडक्शन. play. सो ते खूप ती पण एक अट त्याच्यामध्ये घालायला काहीच हरकत नाही, कारण त्यामुळे निर्माता पण एक पण अपेक्षित काढल्यानंतर तेच दुसरं आहे काढेल. ना. Otherwise अपेक्षित तेच आहे. हा, मदत अपेक्षित कशाला आहे. करायची? या. आणि अनदर थिंग इज दॅट की जेव्हा एखादी कलाकृती उभी राहते, आता जसं मी फिल्म्समध्ये आहे, परंतु फिल्म्सला पण जेव्हा आम्हाला अनुदान मिळतं तर आम्ही जेव्हा तो पैसा घालतो तो काही सगळ्याच्या सगळ्या काही निर्मात्याला मिळतो असं नाहीये. आत्ताला सुद्धा बघताना सम ऑफ द फिल्म्स की ज्याच्यामध्ये स्टुडिओज उतरलेले आहेत, ओके, बिग बिग स्टुडिओज ना ज्यांनी सपोर्ट केला, जिओ असेल, झी असेल किंवा इतर कोणी पण असतील, सो देअर कपॅसिटी ऑफ पुटिंग इन मनी इज क्वाईट अ लॉट, while as the individual personal capacity is definitely less. सो त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करता आता मी इतकी वर्ष 9 चित्रपट बनवले, सो आय हॅव ऑलवेज रोल्ड ऑन माय मनी, बिकॉज चला मी ह्याच लाईनीतली आहे, मी मरेपर्यंत हेच करत राहणार असं मी एक माझ्या डोक्याशी ठरवलेलं आहे. सो मला असं वाटतं कुठेतरी ही पण एक त्याच्यामध्ये अट असावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी कलाकृती उभी राहते तेव्हा ते पैसे एकटे निर्मात्याला मिळाले असं नका. प्लीज, ते खालच्या लेवल पर्यंत झिरपत जातातच. म्हणजे आमच्याकडे अगदी स्पॉट बॉय पर्यंत ते जातात. लाईट पर्सन असेल, मेकअप असेल, हेअर असेल, बरेच आहेत, लोकेशन असतील, सो कॅमेरा आहे, साऊंड आहे, म्हणजे लाईट्स आहेत. सो देर आर एन नंबर ऑफ अदर थिंग्स की ज्याच्यामध्ये ते आर्टिस्ट ऑफकोर्स बऱ्याचशा लेवलवरती ते झिरपत जात आहेत. सो त्यामुळे मी थोडीशी त्याला फॉर आहे अनुदान या प्रक्रियेला. कदाचित तुझा विरोध आहे. नाही पण माझा विरोध जो आहे तो माझा तात्विक आहे. आणि त्याला जोडून म्हणायचं तर आपल्याकडे प्रयोगशाळा रंगभूमी जी आहे, ज्याने आपली मुख्यधारा रंगभूमी सक्षम होते, त्या प्रयोगशाळा रंगभूमीकडे किती लक्ष दिलं जातं हा माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. की आपण व्यवसाय म्हणून किती वर्ष झगडल्या बिचाऱ्या सुलभाताई देशपांडे, जागा नाही मिळाली, अजूनही नाही मिळाली. मग जर आपण जी मंडळी व्यवसाय करणार आहेत त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदान देणार असलो तर त्याच्या जोडीने समांतरला अनुदानाचा प्रश्न नाही. माझं म्हणणं इन्फ्रास्ट्रक्चर थिएटर. आणि मंगेश म्हणतो तो मुद्दा मला मान्य आहे की हे पैसे तुम्हाला डायव्हर्टही करता येतात. आणि म्हणजे माझा आणि मी परत म्हणत नाही, कारण मी माझा विरोध पुष्कळ ठिकाणी मांडलाय. त्या माझ्या विरोधात आणि त्याला एक दुसरी बाजू अशी आहे की ज्याच्यावरती हा आरोप निश्चित होऊ शकतो की मग मी जी नाटकं दिग्दर्शित करतो त्यातले काही निर्माते अनुदान घेतात, मग मी खरं म्हणजे त्यांनाही विरोध करून तुम्ही घेऊ नका, मी तुमचं नाटक बसवत नाही असं म्हणायला पाहिजे. नाही ही सुद्धा थोडीशी पळवाट आहे ना की मी ते व्यवसाय म्हणून करतोय.
ही सुद्धा थोडीशी पळवाट आहे. फक्त मला कुठेतरी या एक्सटेंट पर्यंत वाटतं की या अनुदानाचा वेगळ्या पद्धतीने त्या पैशाचा विनियोग करता येऊ शकतो आणि तो बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चरवर केला जावा. आता मला एक पटकन सांग, किती स्कॉलरशिप्स आहेत आपल्याकडे विद्यार्थ्यांना? संबंध भारतभरात भरपूर स्कॉलरशिप्स आहेत आणि भारतभरामध्ये एकदा काही लोक, माझ्या जवळची मंडळी, राजीव तो हा होता आणि ऍप्लिकेशन्स आली होती. महाराष्ट्रातनं 2 आणि बंगालमधनं 156. ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची होती. मग काय होतं? का आपल्याकडनं जात नाही? का होत नाही? की तुम्हाला, कारण कुठलाही कशाचाही अभ्यास माझ्या मते गरजेचाच असतो, तर या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे कशाचाच समग्र विचार होत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. तो समग्र विचार करा. माझा अनुदानाचा पैसे उचलून देण्याचा विरोध कायम राहणार आणि तो तात्विक आहे. मला ह्याचा एक मुद्दा अतिशय पटलेला आहे, कारण की समांतर रंगभूमी आहे, तिथूनच नवनवीन लेखक, नवनवीन कलाकार, नवनवीन, मग तुम्हाला लाईट ऑपरेटर असेल किंवा कुणी असेल, त्यातले सगळे आपण पण त्याच्यातनं चाललेलो. सो त्यामुळे याच्यावरती तर डेफिनेटली कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे की समांतर रंगभूमीचा विचार हा नक्कीच झाला पाहिजे. आणि आता पुण्यामधलं मी पटकन उदाहरण देतो. त्यांनी आपापसाकडून डॉक्टर लागू रंगावकाश तयार केलं. 280 कपॅसिटीचं उत्तम ऑडिटोरियम सुदर्शनच्या मंडळींनी पुण्याला नव्याने केलं, ज्याला दीपाताई लागूंनी स्वतः आर्थिक सहाय्य केलं मोठ्या प्रमाणात. एक उत्तम जागा तयार झाली. तिकडे 4ही बाजूला प्रेक्षक बसू शकतात, 3 बाजूला बसू शकतात, समोर बसू शकतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारची नाटकं तिकडे तुम्ही करू शकता, चर्चा होऊ शकते. जर ते करू शकतात तर शासन का नाही? बरोबर. हा डेफिनेट चांगला मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं या चर्चेतून जर याची काही चांगली हे झाली, म्हणजे पुढे जाऊन काय, आधी एक तर सरकार स्थिर मिळू दे. सरकार स्थिर झालं की पुढचे सगळे मुद्दे डेफिनेटली येतील. आपण बघितलं की आजकाल बरेचसे नाट्यकर्मी आता हयातही नाही आहेत. म्हणजे बरेच असे आहेत, सतीश दुबाचे असतील, भक्ती बर्वे असतील, विक्रम गोखले असतील, म्हणजे असे अनंत आहेत. आता मला पटकन काही नावं पटकन येतही नसतील, पणशीकर असतील किंवा काही. मला असं वाटतं की दीनानाथमध्ये एक तसे त्यांचे काही फोटोग्राफ्स लागले आहेत, विच इज व्हेरी गुड. खूपच चांगलं आहे की ज्यांनी आपलं आयुष्य हे कायम एक रंगकर्मी, नाट्यकर्मी म्हणून असं एक हे केलेलं आहे. सो त्यांना अशी काही म्हणजे आहे का त्या लोकांसाठी काही योजना? कारण का कधीही स्वतःचा विचार न करताना या लोकांनी हे केलेलं आहे. आणि आपली एक नाट्य परिषद आहे या ह्याच्यासाठी. सो आता आय जस्ट डोंट नो, देर आर डिफरंट ग्रुप्स, परंतु मी एक ओव्हरऑल म्हणून याच्याबद्दल विचारते की बाबा नाट्य परिषद ही कितपत नाट्य चळवळीला किंवा नाट्याच्या ह्याच्यासाठी कितपत हेल्प करते? आता जसा तुझा मुद्दा होता तो खरं तर परिषदेने मांडला पाहिजे की बाबा आम्हाला जे अजून नाट्यगृह बांधून पाहिजे किंवा जी आहेत त्याच्यामध्ये पण जाहीर प्रशांत आत्ताला केलेला होता, प्रशांत दामलेंनी केलेला आहे. तो काय होतं की पण जाहीर झालेला आहे. आता पाहूया त्याच्या कार्यकाळात किती होतो. नाही, म्हणजे आधीच्या याच्यात मंगेश होता, आता मी आहे. तो मुद्दे यांनी मांडले होते, आम्ही मांडले, ते पूर्णत्वाला जात नाही. पण परिषद आखी असताना परिषदेकडे लक्ष का देत नाही गव्हर्नमेंट? हा मुद्दा आहे. आता कितीतरी आर्थिक मदत केली आहे सरकारने, आताही केलेली आहे सरकारने. ते आता काय ना, म्हणजे काय, मी हा विषयावर बोलावं की नाही बोलावं मला कळत नाही. परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, आता मी सांगितलं तर मी त्याच्या आधी मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नव्हतो, नंतर अखिल भारतीय नाट्य परिषद होतो आणि आता नाही आहे. माझ्या आयुष्यात काही फरक पडला नाही. मला खूप वाटत होतं की मी जेव्हा बाहेर होतो मला असं वाटेल की काय करावं रे या नाट्य परिषद, आपण असं करूया, तसं करूया, तसं करूया. पण ते आतलं सगळं राजकारण आणि ते सगळं पॉलिटिशियन लोकांनी ग्रॅब केलेलं सगळं. तुम्ही तिकडे कोण कलावंत आहेत आत्ता ज्या कलावंतांच्या हातात आहे असं आहे? तुम्ही प्रशांत दामले आणि
विजय केंकरे आणि हे लोक सगळे म्हणजे गेल्या वेळी आम्ही होतो तसं, पण ते प्रसाद एका कांबळे मर्यादेच्या होते. पलीकडे तुम्ही नाही झेप घेऊ शकत. एका मर्यादेच्या पलीकडे तुम्हाला थांबावंच लागतं तिकडे. मोहन जोशी होते की, विनय आपटे होते की, किती लोक आहेत, पण ते काही नाही. तुम्ही एका पॉइंट नंतर याच्यानंतर सगळं पॉलिटिकली इन्स्टिगेटेड आहे असं मला वाटतं. त्यामुळे डेफिनेटली आहे मी का एक असं स्टेटमेंट वाटतं? करतो की डेफिनेटली आहे, पण नाट्य त्यांनी परिषदेत जायच्या आधी माझ्या आयुष्यात काही वेगळं झालं नाही. मी परिषदेत होतो तरी झालं नाही. दॅट आता इज युअर इंडिव्हिज्युअल लाईफ. हा, माझी माझ्या पण इंडिव्हिज्युअल लाईफवरती याला एक संलग्न मुद्दा मी सांगतो. आता 14 जूनच्या भाषण, अर्थात हे भाषणात झालं महत्वाचं की उदय सामंत त्यांच्या भाषणात असं म्हणाले की नाट्य परिषदेचा धाक हवा तो नाही. एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे आता हे विधान त्यांनी, मी मनातलं सांगत नाही, व्यासपीठावरून केलं विधान, पण याचा अर्थ ते तयार व्हायला पाहिजे. बऱ्यापैकी घेतात इंटरेस्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स नाट्य परिषदेकडून यायला पाहिजे. त्या कशा इम्प्लिमेंट होतील, त्या इम्प्लिमेंट होताना नक्की काय अडचणी आहेत, जर तिथे राजकारणी आहेत हा एका बाजूला जर आरोप म्हणून गृहीत धरला, तर दुसऱ्या बाजूला त्याचा काही फायदा होऊ शकतो का त्यांच्या ते आसण्याचा, आपण सतत विचार करतो. सतत आपण हाच विचार करतो. हा पण मी गेले 5 वर्ष मी जिथे आहे तिथे शून्य, काहीही झालं नाही, तिथे काही झालं नाही असं माझं. आणि आता होईल या बाबतीत सांगायला नाही, आता होईल याच्या बाबतीत मी आशावादी आहे. कारण मी आत्ता तिथे आहे, तर ते जे काही मुद्दे माझ्या बाजूनी करायचे तर तसं मी त्याची मेंबर आहे, मी येते, मी वोटिंग करते आणि त्यावेळेला मला इकडची पार्टी काहीतरी सांगते. त्याच्याशी एक पुन्हा पॉलिटिकल एक संलग्न मुद्दा जो मंगेश सुद्धा मान्य करे, आई बरेच दिवस माझ्या डोक्यात आहे. आपल्याकडे ना आता विद्यापीठांमध्ये असंख्य डिग्र्या घेऊन मुलं बाहेर पडतात, बरोबर. ती BA इन ड्रॅमॅटिक्स असतात, ती MA इन ड्रॅमॅटिक्स असतात. जर आपण हा व्यवसाय आहे असं मान्य केलं, तर कुठल्याही इतर व्यवसायाप्रमाणे आपण काय जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देतो? काही नाही, गॅरंटी कशाचीच नाही. तर ती त्यांना टेलिव्हिजन कडून मिळते, बरेचसे लोक तिकडे जातात, घर चालवायचं. तर एक्झॅक्टली, तर हे चालवण्याकरता भारतभर रेपोरेटरी कंपनीज चालतात. आणि मी नाट्य परिषदेला याची स्कीम दिली आणि आमचं बोलणं झालंय, ते बोलणं चालू आहे की नाट्य परिषदेने रेपोरेटरी करावी की या पास झालेल्यातली 20 ते 22 मुलं निवडून रेपोरेटरी करून त्यांना महिन्याला पगार असतो. ते भारतभर फिरतात, ते भारतभरातले मोठे मोठे दिग्दर्शक येऊन त्यांच्यासाठी नाटक करतात. तर या पद्धतीने करून पूर्वी आम्ही हे सरकारकडून मान्य करून घेतलं होतं, पुढे ते झालं नाही. तर पुन्हा एकदा मी त्याच्या मागे, आता प्रत्येकाचा एरिया ऑफ इंटरेस्ट असतो, तर हा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे की जमल्यास ती रेपोरेटरी करून घ्यावी. त्याने 20-22 मुलं पुढे 3 वर्ष तुमच्याकडे नाटक करतील. उत्तम एक सतीश आळेकरांसारखा संचालक असावा, त्या संचालकांनी ते चालवावं. याला मार्केट हा शब्द सोड, पण याला मागणी भारतभरात आहे. भारतभरात वेगवेगळ्या प्रकारची फेस्टिवल्स होतात, त्या फेस्टिवल्सना या प्रकारच्या नाटकांना मागणी आहे. तुम्ही जितक्या शाखा आहेत त्या शाखांच्या इथे तुम्ही जाऊन नाटक करू शकता. मग त्याच्या एका अर्थकारणासाठी तुम्ही सरकार दिल्लीमध्ये प्रगती मैदानमध्ये तेव्हा मी दिनेश ठाकूरच्या ग्रुपमध्ये होते आणि मी त्यांच्या अंकल होती की ग्रँड होती रेपोरेटरी. त्याच्याच वरनं मला लक्षात आलं की म्हणजे आम्हाला नाटकात काम केल्याचे पैसे मिळायचे नाही, परंतु आम्हाला आमचं हैदराबादला असेल, दिल्लीला शो असेल, तर ही यूज टू टेक अस बाय फ्लाईट. म्हणजे माझं पहिलं फ्लाईट मी त्याच्याबरोबर घेतलेलं होतं. पण अशाही स्कीम्स ना काहीतरी व्हायला पाहिजे. तर विजय म्हणतो ते खूप म्हणजे ते चांगली गोष्ट आहे, पण मला ते स्वप्नवत वाटते. पण ते झालं तर विजय मी तुझ्या बरोबर आहे. फॉर ओव्हरऑल नाट्य. त्यावेळेला असणार, त्यावेळेला मंगेश माझ्या बाजूने असणार, एक सांगायची वेगळी. बेसिकली मला असं वाटतं की नाट्य परिषदेचा अध्यक्ष कुणीही असू दे, प्रसाद कांबळे असू दे,
किंवा प्रशांत दामले असू दे, ओव्हरऑल सगळ्यांनी नाटक हे बरोबर. कसं काय पण वरती आता नाट्य जेव्हा कला नाट्य परिषदेने 100व्या संमेलनाच्या निमित्ताने हो महाराष्ट्रभरात एकांकिका स्पर्धा घेतल्या, हो बरोबर? तिथे मेंटॉरिंगला गेला होता ना मी गेलो होतो की हो. त्यामुळे असं काहीच नाही. त्या- तर अजिबात नाही. मी याच्यामध्ये एकांकिकांमध्ये कामं केलेली आहेत पूर्वी. पण त्यामुळे आपण तेव्हा- मेंटॉरिंगला त्यामुळे- गेलेलो. पण किती मजा असेल त्यामुळे तेव्हा. नाटक विषयक जे काय होईल नाट्य त्याला परिषद सगळ्यांचा मला फॉर support. आहेच, मी फॉर Yes. आहेत. माझं म्हणणे सगळ्यांचा तेच जर प्रॉब्लेमॅटिक आहे ते सोडून सगळं होतं. मी अख्खं 5 वर्ष मी कोर्ट कचेऱ्यामध्ये होतो, वरळीला जायचो सर्व दररोज सकाळी. हा एनिवे तो मुद्दा वेगळा. तो एक आहे. म्हणजे तो एनिवेज आज आपण एवढी सुंदर चर्चा केलेली आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी याचं एक आउटकम चांगलं यावं. युट्यूब हे माध्यम असं आहे की जे तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलवरती पटकन मिळतं. तर मला हे असं अगदी मनाच्या अगदी अंतर्मनापासून सांगावं असं वाटतंय की प्लीज हा एपिसोड तुम्ही जरूर पहा आणि मॅक्सिमम नाटकं बघायला जा. एक मुद्दा मला हे सांगावं असं वाटतो की इथे आपण संगीत रंगभूमीचा जराही उल्लेख केला नाही, परंतु माझ्या आईला खूप आवड होती संगीताची, कीर्तनकार होती ती, आता नाहीये ती, परंतु मला कायम घरातून घेऊन जात असे आणि त्याच्यामुळे मी संगीत रंगभूमी भरपूर पाहिलेली आहे. नाटकंही मी पाहिलेली आहेत. काशीनाथ घाणेकरांचं आणि आशा काळेचं गुंतता हृदय हे पण नाटक मला आठवतंय की मी ते पाहिलेलं आहे शिवाजी मंदिरला. आणि कुठेतरी मी असं इथे आवाहन करते की आपल्या मुलांना तुम्ही कृपया घेऊन जा, कारण की जेव्हा जेव्हा मी जाते नाटक बघायला तेव्हा बघते तेव्हा एक यू कॅन से 50 प्लस, यू कॅन से 40 प्लस ते पुढे असा ऑडियन्स जास्त करून दिसतो. एक तर- छोटी गंमत Yes, तुला yes, अडवून नाही, मी काय- सांगतो. आता आम्ही एक कार्यक्रम करतो आता, मी आणि दिलीप प्रभावळकर, हो पत्रापत्री हा, नावाचे 2 मित्र पत्र वाचतात. हो तर आमचा टिळक स्मारकला प्रयोग होता. प्रयोग संपल्यानंतर एक कुटुंब, त्याची मुलगी त्यांच्या बरोबर आली होती, ती 10वीत होती. तर तिने थांबून मला विचारलं, तर त्या मुलीनी मला विचारलं तुमचा पत्ता आहे का, आणि माझा पत्ता घेऊन त्या कार्यक्रमावरची पत्र लिहून मला प्रतिक्रिया कळवली. आता त्या मुलीचा वयोगट Very वेगळाच होता, तर त्यामुळे माहिती नाही हे होईल. बरोबर. म्हणजे एक छोटस वाक्य सांगतो महत्वाचं. बीवी कारंथनी एका ह्याच्यात आम्हाला ऐकवलं. ते असं म्हणाले, जब तक 2 लोग जिंदा है, जब तक 2 लोग एक दूसरे से बात करते, तब तक थिएटर शुरू रहेगा. वो कुछ देर के लिए सो जाता है, उसे जगाने वाला पैदा होता है, उसकी राह देखो. आणि ह्याच्यात जोडीला मी सांगतो, नासिर भाई एका मुलाखतीत म्हणाले ते मला फार महत्वाचं वाटतं. चित्रपटात माणूस आहे त्याच्यापेक्षा मोठा दिसतो, टेलिव्हिजन मध्ये आहे त्याच्यापेक्षा छोटा दिसतो. नाटक ही एकमेव गोष्ट आहे तिथे माणूस आहे तसा तेवढाच दिसतो, आहे तसाच. त्यामुळे नाटक- तरुण माणसं येणार येणार. नाटकाकडे, त्यांना पर्याय नाही. Yes. खूप सुंदर तुम्ही दोघांनी म्हणजे काय म्हणतात ते एंडिंगचा बोललेला की याच्या पलीकडे मी आता अजून काहीतरी बोलणं हे मला काय बरोबर वाटत नाहीये. त्यामुळे प्रेक्षक हो, जरूर नाट्य चळवळ जिवंत राहिली पाहिजे आणि त्यामुळे भरपूर संख्येने नाटक बघायला जा. थँक्यू सो मच. तुम्ही दोघंही इथे आला आणि अतिशय सुंदर आपली चर्चा रंगली. थँक्स अ लॉट. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. बातो बातो में मध्ये विजय केंकरे आणि मंगेश कदम आलेत. त्यांना आद्या या हर्बल प्रॉडक्ट तर्फे ही एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. धन्यवाद. बायकोला द्या. धन्यवाद. थँक्यू.